पूज्य श्री चिटणीस साहेब आणि याचं नियोजन करणारे श्री साबळे सर, हे सगळे गायक गायिका यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी हा कार्यक्रम सगळा आयोजित केलेला आहे. याच हॉलमध्ये चिटणीस सरांनी अनेक कार्यक्रम त्यांचे आयोजित केले होते, त्यांना प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे मी त्याचा खूप ऋणी आहे. खरं तुम्ही बोलायला सांगितले, पण आज मनस्थिती अशी असते की काही वेळेला आपण गप्प बसून ऐकणे, तशा आठवणी खूप असतात, सांगण्यासारखे खूप असतं. पण त्या भावनांना वाट करून देत नाही जास्ती, म्हणून मी फार बोलणार नाही आहे. एकच फक्त सांगतो, 50 ते 70च्या दशकामध्ये जी जी काही गाणी झाली, जे संगीतकार झाले, ज्यांनी आपल्याला आनंद दिला, अशाच्या काळात आम्ही रमत होतो. म्हणजे विशेषतः माझे बंधू, मी, आणि अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की बाबासाहेब पुरंदरे आमच्याबरोबर सहभागी होत असत. आणि कदाचित आम्ही किती रात्री जागवले असतील मला माहीत नाही, पण या सगळ्या गाण्यांच्या आठवणी मनामध्ये आहेत. साबळे सर, केव्हा तरी तुम्ही एकदा सगळे जर भेटलात शांतपणानं, तर जी जुने गाणी आहेत ना, त्याची सगळी ओळख एकदा पुन्हा हे करून देईल आणि सांगेन किती चांगल्या प्रकारे असतात, ज्याच्यामध्ये नाद असतो, स्वर असतो, ऐकायला बरे वाटतात. तर अशी सगळी गाणी असतात की आपल्याला आनंद देतात. तर आपण पुन्हा एकदा केव्हा तरी, आणि माझ्या मनातही ती कल्पना आहे, पण मला केव्हा कसं शक्य होईल मी सांगू शकत नाही. त्याला आवडणारी जी गाणी आहेत ती मला माहिती आहेत, ती कोणती आहेत तुम्हाला सांगेन. आणि त्याच्यावर एखादा कार्यक्रम पुन्हा करता येईल आपल्याला, आपण करू शकतो. खर्चाच्या संदर्भात जर विचार असेल तर त्यावेळेला काही वेळेला मी त्याला सहभागी होईल, आपण काळजी करू नका. फक्त सातारकर मंडळींना किंवा रसिकांना याचा आनंद लुटता आला पाहिजे. तर ते सगळं संगीताचं सगळं पुन्हा एकदा जे साम्राज्य त्यानं जे उभं केलं होतं किंवा जो आनंद घेत होता, ते पुढे कसं चालू राहील याचे फक्त प्रयत्न आपण करत राहूया. मी आणखी एक आभार मानणार आहे. आपल्यासमोर ज्येष्ठ सर बसले, पुरुषोत्तम शेठ सर, साताऱ्यातले एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. आपण टाळ्याने त्यांचं स्वागत करा. खरं म्हणजे अतिशय रसिक आहे. साहित्य, संगीत, राजकारण, समाजकारण अशी जी माणसं असतात ना, ती त्या त्या शहराचं वैभव असतं खरं म्हणजे. आणि मी स्तुती करत नाही, मला आवडत नाही खरं म्हणजे, पण मी आता मुद्दाम सांगतो, ती परंपरा यांनी चालू ठेवली आहे, हे आपण विसरू नका. ती परंपरा यांनी चालू ठेवली आहे. की मला नेहमी आता कौतुक तेच वाटतं की ही माणसं जे सगळं जागं करतात, आपल्याला आनंद देतात, तर त्यामध्ये आपण सहभागी व्हावे. आणि इथून पुढं या सातारामध्ये साहित्य, संस्कृती, कला, राजकारण, समाजकारण कसं विकसित होईल याचे आपण सर्वजण प्रयत्न करूया. आम्हाला जेवढं आता आमचं आयुष्य किती आहे मला माहीत नाही, पण आपण या पद्धतीनं जे काही सहकार्य आहे ते करूया. मी आधी जे विषय थोडेसे सरकारने अर्पण करतो, ते भावना मी आता व्यक्त करत नाही. 60-70 वर्षाचा संपर्क होता, त्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी नंतर केव्हा तरी सांगेन, ज्या वेळेला आणि कार्यक्रम होतील कधीतरी बोलत राहील. पुन्हा एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि थांबतो. नमस्कार, मी विजय साबळे व माझे सहकलाकार आज येथे कैलासवासी अनिल वळंबे काका यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम करत आहोत. साधारण 2006 साली मी त्यांच्यासोबत सरगम राजकपूर हा एक कार्यक्रम सेंट स्कूलच्या ऑडिटोरियममध्ये केला होता. आणि त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये निवेदिका म्हणून ज्या होत्या सौ रेवती बंड, त्या आज माझ्यासोबत आहेत. स्वर्गीय मुकेश यांची गाणी त्यांना खूप आवडायची. त्यातील काही निवडक गाण्यांचा कार्यक्रम मी आज आपल्यासमोर सादर करत आहे. या प्रसंगी आज त्यांचे धाकटे भाऊ श्री अशोक वाळंबे हेही उपस्थित आहेत. तसेच आमचे सहकारी मित्र श्री राजेंद्र पाटील इंजिनियर आणि श्री दीपलक्ष्मी सागरे पतसंस्थेचे चेअरमॅन आणि अध्यक्ष श्री
हेही इथे उपस्थित आहे. मी त्यांच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि मला नक्की आठवत नाही, पण साधारणपणे नगरसेवक झाल्यापासून अशोक वाळिंबे आणि अनिल वाळिंबे ज्यांचा माझा परिचय झाला तो वाढत गेला. विशेषतः आईसाहेबांच्या बरोबर सुद्धा अनिल वाळिंबे हे कायम असायचे. ते बोलणार नाही, पण मी सांगू शकतो की राम लक्ष्मण जोडी कशी असते तशी जोडी म्हणजे अनिल वाळिंबे आणि अशोक वाळिंबे. अशोक वाळिंबे यांच्या बऱ्याच आठवणी मी वाचलेल्या आहेत. त्यापेक्षा मला नक्की सांगायला एका बाजूने आवडेल असं म्हणतो, शेवटचा काळ जो अनिल वाळिंबेचा होता तो या हॉलमध्ये जास्त आपण म्हणतात तेव्हा पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्याचं जेवढं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे बऱ्यापैकी, तर ते रेकॉर्डिंग नक्की आपण बघूया. त्यात काय काय बोलले थोडं आहे, 2 मिनिटे 3 मिनिटे 5 मिनिटे असं. काही शुभमकडे आहे, काही आमच्या इंग्रज सरांकडे आहे. पण मी आजच एक लेख वाचतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक काळ असा होता की हिंदी गाणी ही आकाशवाणीवरून आणि बाकीच्या ठिकाणावरून वाजवण्यासाठी किंवा आपण म्हणतो गाण्यात प्रदर्शित करण्यासाठी बंदी होती. हे आपल्याला माहीत नाही, आतून वाचतो. आणि अशा वेळेला नेमकं त्यावेळेचं जे सिलोन स्टेशन आहे जे आपण ऐकलेलं आहे, जे अगदी मला आठवतं की मला शनिवार असू दे अगदी आपण बिनाकामाला तर सगळेजण आपण ऐकतो. तर त्यावेळेला सिलोन स्टेशन म्हणजे तिथली जी काही मंडळी होती आपली भारतीय मंडळी, त्यांच्या लक्षात आलं की आधीच्या भारतामध्ये सुद्धा हिंदी गाणी जर ऐकायला जर आपल्या ह्या स्टेशनवर मिळत असतील तर आपण ते सिलोन स्टेशन चालू करू. कारण त्यावेळेला इंग्रजांचं जे सिलोन स्टेशन होतं ते विशेषतः मोठा ट्रान्सफॉर्मर वगैरे काय जे म्हणतात तो मोठा होता, त्याचा आवाका मोठा होता. त्याच्यामुळे तिथं जे काही प्रदर्शित व्हायचं व्हायचं तिथं ते आपण असू, पाकिस्तान असेल, ब्रह्मदेश असेल, सगळीकडे ऐकायला जातो. त्याच्यामुळं आता जे वाणिज्य सर म्हणजे तसं 1950 ते 70च्या कालावधीमध्ये आपल्याकडे विशेषतः वेगवेगळ्या स्टेशन्सवर हिंदी गाणी पुन्हा चालू होईपर्यंत सिलोनच्या ह्या स्टेशनने आपली आवड जपलेली आहे. आणि हे मी जेव्हा वाचतो तेव्हा मला अनिल वाळिंबेंची विशेषतः आठवण झाली आणि तुम्ही तो नेमका उल्लेख केला. म्हणजे सिलोन स्टेशनबद्दल असं म्हटलेलं आहे, संगीनीकडून संगीताकडे. कारण ते जे स्टेशन होतं ते इंग्रजांनी एवढ्यासाठी निर्माण केलं होतं की युद्धाच्या कालावधीमध्ये सर्व बातम्या एकमेकाच्या आपल्याला कळल्या पाहिजे आणि आपला जेवढी इंग्रजांची जिथं सत्ता आहे त्याच्यासाठी या स्टेशनचा उपयोग झाला पाहिजे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझी मुलगी विशेषतः जाहीर गायला लागली त्याला कारणीभूत अनिल वाळिंबे. म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही परत बोलेल, परंतु स्पर्धाबद्दल एवढ्यासाठी मी सांगितलं की आपण असं म्हणतो पण आपण काही गोष्टी बोलत नसतो, म्हणजे बोलायला शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की तिच्या त्या कार्यक्रमाचं तिला जेव्हा मी स्थळं बघत होतो तेव्हा पण त्याचा उपयोग झाला. म्हणजे आपण जे म्हणतो ना की गाण्यामधला फोटो पाठवा, पूर्वी स्वयंपाकामधला पाठवायची, स्वयंपाक येतो का वगैरे वगैरे, पण गाण्यामधला फोटो असेल, व्याख्यानामधला फोटो असेल, शेवटी ते पुढच्या बघणाऱ्याला सुद्धा काही वेळेला ते त्याचा आक्रोश असतो. मग त्यावेळेला मला नक्की आठवते की हे फोटो सगळे जे रमाकांत त्यांच्या गाणी याहीपेक्षा तिचा आवाज बघून अनिल वाळिंबेने तिला गाणी गायन काढू केली आणि त्यांचा ते जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा असायचा. स्पर्धा काय करते, स्पर्धाने गाणी म्हणली पाहिजे. आणि खरं म्हणजे वास्तविक त्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये मी नेमका साताऱ्यात होतो. माझी निवडणूक असल्यामुळे मी पुण्यातच होतो, म्हणजे आलोच नाही. आशुतोषनी 1-2दा मला बोलल्यानंतर मी स्पेशली एक दिवस येऊन गेलो. परंतु सातारचं जे एक सांस्कृतिक आघाडी आहे ती अनिल वाळिंबेंच्या पुढे गेलेली आहे. बाबासाहेब पुरंदरेंची तिने आठवण सांगितली. खरं आहे, बाबासाहेब पुरंदरेंचं सुद्धा संगीतावर प्रचंड प्रेम आणि अशोक वाळिंबेंनी सांगितलं तसं विशेषतः
त्यांच्या गाण्यावरचा कार्यक्रम आपण इथे तर करूच, पण पुण्यात पण करू. दोन्ही ठिकाणी आपण कार्यक्रम करू. त्याचं कारण असं की पुढच्या महिन्यापासून एक तरी संगीताचा कार्यक्रम पुण्यामध्ये घेण्याचा मानस आहे. तर या महिन्यातच आपण घेणार होतो, पुढच्या महिन्यापासून घेणार आहोत. आणि अनिल वाळिंबेंबद्दल आपण बोलू तेवढं कमी आहे की त्यांचा जो संपर्क होता, मला पुण्यामध्ये फिरताना बऱ्याच ठिकाणी माहीत पण नाही लोकांना अनिल वाळिंबे गेले, काही कल्पना पण नाही. पण 5-6 ठिकाणी मला अनिल वाळिंबेंचा लगेच विशेषतः मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनिल वाळिंबे, अशोक वाळिंबे इथून सुद्धा पुण्यातल्या काही लोकांना मला मतदान करायला सांगितलेलं. त्याच्यामुळं या घराशी माझा अतिशय भावनिक तर संबंध आहेच, परंतु माझ्या प्रगतीमध्ये सुद्धा त्याचा वाटा आहे हे आपण आपल्याला सांगितलं पाहिजे. विशेषतः अनिल वाळिंबेंची परंपरा आशुतोष वाळिंबे, रेश्मा वाळिंबे पुढे नेत आहेत. मला त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे, कारण शेवटी आपलं जे पूर्वसंचित असतं ते पूर्वसंचित पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विशेषतः अशोक वाळिंबेंची मुलगी जर्मनला असल्यामुळं तुम्हाला अशोक वाळिंबे आणि अनिल वाळिंबे दोघांचं पण सातारमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडं जे काही त्यांनी पेरलेलं आहे ते पेरलेलं कायम आपण प्रज्वलित ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मी विशेषतः आता पुण्यात प्रचंड फिरलो आणि त्या फिरण्याचा मला प्रचंड फायदा झाला आणि अजून होत नाही. तर माझ्या लक्षात आलं की आपण लोकांच्यात गेलं पाहिजे, वेगवेगळं गोष्टी माहिती पाहिजे. आणि संगीत हा धागा जो आहे हा सगळ्याशी निगडीत आहे. तो संगीत हा धागा जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. अनिल वाळिंबेंना श्रद्धांजली देण्याचाच अर्थ सातारमध्ये त्यांनी जे संगीतमय वातावरण निर्माण केलेलं आहे, जे या ठिकाणी त्याचे आमच्याकडं टेप आहेत ते आपण पुढच्या वेळेला सांगू की कॉम्रेड किरण मानेंनी विशेषतः त्यांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. त्यापेक्षा मला त्यातली एक घटना सांगावीशी वाटते की बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर चुकीचे आरोप मध्यंतरी लागले होते आणि त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. पण संभाजी ब्रिगेडला भेटून कल्पना राजेंच्याकडे बोलून त्यांना बाबासाहेब पुरंदरेंचा काही संबंध नाही हे सांगण्याचं महत्त्वाचं काम अनिल वाळिंबे केलं. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा लोकांच्यापर्यंत आपल्याला नेल्या पाहिजेत की माणूस हा फक्त संगीतामध्येच काम करतो असं नाही, सामाजिक दृष्टिकोन कसा असतो, समाजासाठी काय करतो, समाजामध्ये शांतता राहण्यासाठी काय करतो, ही सुद्धा बाब महत्त्वाची असते. आशुतोष वाळिंबे आता आलेले आहेत, रेश्मा वाळिंबे पण आलेले आहे. पण मला जे जाणवलं ते असं की शेवटी आपण काही जरी म्हटलं तरी घरातली मंडळी आपलं जे पूर्वसंचित असतं ते पुढे नेण्यामध्ये जास्त त्याचा उपयोग. उदाहरणार्थ गोविंद तळवळकर आता अमेरिकेमध्ये आहे, त्यांनी एक वेळ असा शब्द वापरला की जपाननी भारताची माफी मागितली पाहिजे. आणि मला एक लेख नुकताच माझ्या वाचनात आला की जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये आशियामधली भारतीय लोक किती मारले, किती सैनिक मारले त्या काळात, आणि नुसते मारले नाही ते मांस खाल्ले हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे मला असं वाटतं की जपानच्या नंतरच्या कालावधीमध्ये नेताजींच्यामुळं आपण आपलं प्रचंड सैन्य वाचलं, त्या सगळ्यात हलापेश्वरनं वाचलं आणि नागरिक पण वाचले. आणि नेताजींनी जे काही आझाद सरकार स्थापन केलं त्याच्यामुळे पुढील कालावधीमध्ये अजिबात असं झालं नाही. परंतु हे मी एवढंच सांगितलं की आपल्याला जसं तळवळकरांचं मोठं योगदान आहे, पण त्याच्या दोन्ही मुली आता अमेरिकेमध्ये आहे. त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी एक त्यांचं जे त्यांनी जे काही समाजासाठी केलं की पुढे नेण्याला एक बंधन आहे. त्याच्यामुळे आशुतोषला मी मुद्दाम सांगू इच्छितो, अशोक वाळिंबे असू दे, अनिल वाळिंबे असू दे, पण अशोक वाळिंबे आणि तुमचं सुद्धा रिलेशन मला माहिती आहे. परंतु हे संचित आपण पुढे नेलं पाहिजे आणि ते संचित महत्त्वाचं असतं, ते काम आपण करावं. अनिल वाळिंबे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. साबळे सर हे गेले 20 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहेत. परंतु आपण संगीतामध्ये काय वेगळं करू शकतो हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. या व्यासपीठाचं साधू शब्दांच्या कार्यक्रमाने अनिल वाळिंबे सरांचं इंजिनियर म्हणून आमच्या फोरममध्ये मोठं काम झालेलं आहे, ते कुठं उद्घोषित होत नाही.
सातारमध्ये इंजिनियर्स फोरम आहे की सातारमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे लोक एका ठिकाणी आम्ही जमतो आणि त्या ठिकाणी अनिल वाळंबे सरांनी हे जे काही संगीताचं त्यांचं गोष्टी आहेत त्या रुजवल्या. नाहीतर तो फोरम निर्माण केला होता फक्त अभियांत्रिकी कामासाठी. आणि अनिल वाळंबे सर गेले होते त्यावेळेस मी ते भेटायला गेलो. त्यावेळेस अशोक वाळंबे सर भेटले आणि म्हणले त्याचं जे काम आहे ते आपल्याला पुढे या पद्धतीने न्यायचं आहे. आणि नॉर्मली मी ते असं बघत असतो की हे नुसतं त्यावेळेस चर्चा होते आणि पुढं ते खूप लांबतं. पण तसं न घडता आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि अशोक वाळंबे सरांच्यावर जे काही आपला विश्वास आहे त्यामुळे हे काम लगेचच सुरू झालं 14 दिवसातच. हा मला वाटतं 3रा-4था तरी कार्यक्रम असावा त्यानंतरचा. सांगायची माझ्यापुरती वैयक्तिक गोष्ट अशी की ते इंजिनियर मी इंजिनियर आणि असताना ते साधारणतः 2003-04च्या दरम्यानचा कालावधी होता. आणि मी बांधकाम विभागामध्ये डेप्युटी इंजिनियर असताना कोयनाच्यावर माझी ऑफिसेस दोन्ही तिन्ही. आणि तिथून येताना मी कुबेर गणपतीच्या तिथे जरा माझं टेन्शन रिलीज करायला थांबायचो आणि तिथे वेलणकर आणि अनिल वाळंबे भेटायचे. आणि बऱ्याच वेळा वेलणकर तर असायचेच पण म्हणजे अनिल वाळंबे कमी असायचे. परंतु आपण इंजिनियर मंडळीने आपला स्ट्रेस रिलीज करण्यासाठी असं तुझी जी आयडिया आहे ती चांगली आहे, इथं बसतोस आमची 2 गाणी ऐकतोस जातोस मग घरी, असा तो एक आपला मधला कट असतो जो स्ट्रेसमधला ऑफिसच्या कामाचा आणि घरच्या, हा त्या ठिकाणी यांच्या गायनातनं आलं. सातारमधले हे म्युझिकल IPL अनिल वाळंबे सरांनी आणि त्यांच्याबरोबर असले त्यांच्या मित्रांनी वाढवलं. म्हणजे आता चिटणीस सरांनी सांगितलं त्यात काही मी जास्त सांगत नाही. परंतु IPL मध्ये जसे वेगळे वेगळे ग्रुप असतात आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक द्रोणाचार्य असतो, तसे अनिल वाळंबे या सगळ्या ग्रुपमध्ये असायचे. आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या त्या ग्रुपला प्रोत्साहन दिलं आणि सातारसारख्या छोट्या शहरामध्ये ही संगीत सेवा सुरू झाली. आणि त्यांनी निवळ गायक उभे केले नाहीत तर माझ्यासारखे रसिक पण निर्माण केले असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. नमस्कार. आज खरं तर हा योग साबळे सरांनी आणि चिटणीस सरांनी आणलेला आहे की एक श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम ठरवलेला आहे. आणि आम्हाला प्रमुख पाहुणे बोलवणं म्हणजे खरं तेवढी आमची नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांचे आम्ही वारस आहोत या अर्थाने आम्ही ते स्वीकारलं आणि आलो. तर खूप छान आनंद मिळतोय इथे गाणी ऐकताना. साबळे सरांची नेहमीच गाणी छान असतात, पण आज संपूर्ण टीमची गाणी इतकी छान झालेली आहेत. एक वेगळा आनंद आज आम्हाला मिळाला. आणि पप्पांच्या आवडीची बरीचशी गाणी त्यांना माहीतच होती, त्यामुळे तीच त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. आज खरंच म्हणजे आम्हाला बरं वाटलं की इथे बोलवून असं गाणं आम्हाला शांतपणे ऐकायला मिळालं. खरं म्हणजे एरवी कुठला तरी एक रोल असतो, गाणं म्हणायचं तरी असतं किंवा स्टेजवर काहीतरी काम, आज नुसतं ऐकायला यायचं होतं. हाच आनंद मोठा होता आणि त्यामुळे तो खरंच घेता आला. आणि आज विशेष म्हणजे चिटणीस सरांचं आणि बहिणींचं येणं खूप सुंदर झालं. म्हणजे ही प्रगती त्यांची जी झाली ती आम्ही बघत आलो. आता त्यांचे स्पेशल कार्यक्रम घ्यायला आणि त्यांनी सादर करायला हरकत नाही. हां, नाही ते प्रयत्न करतायत हे आम्ही बघतच होतो, पण आज खरंच त्यांनी खूप सुंदर गाणी सादर केली. याचं श्रेय त्यांनी दिलेलं आहे सरांना आणि ते योग्य आहे, कारण त्यांनी ती छान गाणी बसवून घेतलेली आहेत. तसं सगळ्याच टीमनी इतकी छान गाणी सादर केली, म्हणजे कुणाचं नाव घेऊ असं झालेलं आहे. सर्वांचीच गाणी खूप छान. आम्हाला इथे आज बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी एकच मिनिट बोलतो. आशुतोष वाळंबे यांचं मी प्रगती ते वकील झाल्यापासून बघतो आहे. त्यांनी जी प्रगती केली ती फार महत्त्वाची आहे. त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनावर त्यांनी मला बोलवलं होतं वास्तव, पण माझं बॅटलं तेव्हा मी नेमका असं कुठंतरी जाणार होतो किंवा नव्हतो की येऊ शकत नव्हतो. पण या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो की तर विजय पवार म्हणून माझी मित्र यायची. मी त्यांच्याकडं ते साऊंडमधले आहेत, तुम्हाला माहिती पण असेल, त्यांचं दुकान आहे कॅसेट्सचं. तर ते असं मला म्हटले की अनिल वाळंबे यांच्याकडे जो साठा आहे तो कोट्यवधी रुपयाचा आहे, जो गाण्याचा साठा आहे. आता तुम्हाला माहीत नाही नक्की तो कितीतून आहे आणि काय आहे, पण मी या निमित्ताने आशुतोषला विनंती करतो की त्यांनी ते सगळं व्यवस्थित त्याचं
अशोक वाळिंबेंना बरोबर घेऊन ते सगळं करावं. आणि त्यांचं प्लॉट मोठा आहे, त्यामुळे तिथं एका खोलीमध्ये ते लवकरात लवकर करावं. त्याच्या उद्घाटनाला आम्ही सगळे येऊ. पण ते महत्त्वाचं मला वाटतं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की नंतर लक्षात येतात. मला जाणवतं असं की पुण्यामध्ये मी बघतो की ते उत्कर्ष प्रकाशन संस्था आहे आणि तिथं जुनी पुस्तकं जी येत आहेत ती सगळी अशा साहित्यिकांची येत आहेत की त्यांचं खरं वास्तविक घरात ठेवली पाहिजे. आणि आम्ही धडक घालतो इथे थोडक्यात. म्हणजे आता मी परवा एक धडक घातलेलं पुस्तक मला मिळालं, विशेषतः नामदेवांच्या संदर्भातलं. तो प्रचंड चांगला आहे. तर हा विषय थोडा पुण्या मुंबईचा आपण बाजूला ठेवू, पण आशुतोष आणि रेश्मा वाळिंबे काम करतील आणि ते साठा त्यांच्याकडे राहील आणि तो साठा कायम सगळ्यांना उपयोगी होईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते संगीताचा साठा, गाण्याचा उपयोग होईल असं त्यांच्यातनं नक्की होईल आणि ते करतील याच्याबद्दल मला खात्री आहे. परंतु ते लवकरात लवकर करावं अशी मी या निमित्ताने त्याला विनंती करतो. अनिल वाळिंबे यांच्या आठवणी हा झालाच कार्यक्रम, पण शेवटच्या ते नव्हते मगाशी माझं मी बोललो त्यावेळेला की या 2 वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये प्रचंड या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते यायचं. छोट्या छोट्या क्लिप, छोटी छोटी भाषणं ही सगळी माझ्याकडे आहे. त्याचं एकत्रीकरण करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. तो पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण एक अर्धा तास आपण दाखवू इथं लोकांना, असं पण काही करू. धन्यवाद सर्वांना. आता तुम्ही जो मुद्दा मांडला ना की ते जतन करायचं सगळं, तर आहे आमच्या डोक्यात कल्पना. कारण खालचं पूर्ण घर त्यांनीच व्यापलेलं आहे आणि ते तसंच पुढे सगळ्या सातारकरांसाठी आम्ही करणार आहोत. आता तुम्ही ती सुरुवात करून दिली तर लवकरच करायचा प्रयत्न